हॅपी विमेन्स डे. जागतिक महिला दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आहे स्त्री शक्तीच्या गौरवाचा. आजच्या दिवशी आपण आपल्या आजूबाजूच्या जेवढ्या स्त्रिया आहेत ज्या आपल्या लाईफमध्ये काही ना काही डिफरन्स आणतात, ज्या आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी योगदान देतात किंवा आपल्याला काही ना काही शिकवून जातात, त्यांचं आपण आज कौतुक करतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे माझ्या काही सवयी, माझ्या काही हॅबिट्स ज्यांनी माझं लाईफ खूप सोपं केलं आहे, खूप सुखकर केलं आहे. गेल्या 7-8 वर्षांपासून मी या हॅबिट्स फॉलो करत आहे आणि यामुळेच माझं फिजिकल आणि मेंटल म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जे आहे ते वेल मेंटेन्ड राहिलेलं आहे. या सर्व ज्या 6 हॅबिट्स आहेत, 6 सवयी आहेत माझ्या, त्या अगदी सिंपल आहेत, अगदी कोणीही फॉलो करू शकतं. हॅबिट नंबर 1, रेग्युलर एक्सरसाइज, दररोज व्यायाम करणे. येस, व्यायाम म्हटलं, एक्सरसाइज म्हटलं की आपल्याला असं वाटतं कॅलरीज बर्न करायच्या आहेत आपल्याला किंवा वजन कमी करण्यासाठीच करायचं आहे. एक्सरसाइज ही फक्त कॅलरीज बर्न करण्यासाठी, वेट लॉस करण्यासाठी नसते. एक्सरसाइजमुळे आपले बरेचसे हॉर्मोन्स जे आहेत ते रेग्युलेटेड राहतात. म्हणजेच काय, ते हॉर्मोन्स आपापलं काम व्यवस्थित करतात. एक्सरसाइजमुळे आपलं कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ म्हणजे जे हृदयाचं काम आहे ते व्यवस्थित चालतं. एक्सरसाइजमुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. एक्सरसाइजमुळे स्किन जी आहे ती आपली ग्लो करते. 7-8 वर्षांपूर्वी मी अजिबात एक्सरसाइज करायची नाही आणि त्यावेळेस मला PCODचा इश्यू पण होता आणि मला असं वाटायचं की माझ्या घरात 2 लहान मुलं आहेत, त्यांच्या पाठीमागे मी फिरते, त्यांचं सर्व काही करते, तर माझी भरपूर ॲक्टिव्हिटी होत असेल, भरपूर एक्सरसाइज होत असेल, तर इतर एक्सरसाइजची मला गरज नाही. बट एक्सरसाइज न केल्यामुळे हळूहळू माझं वेट वाढू लागलं. मला हळूहळू जॉईंट पेन्स होऊ लागले. वोंट बिलीव्ह की मला नी पेन सुरू झालं होतं 28-29च्या एजमध्ये. सो या गोष्टी ज्या आहेत त्या एक्सरसाइज न केल्यामुळे होतात. आपली बॉडी जी आहे ती मूव्हमेंटसाठी बनलेली आहे. मूव्हमेंट म्हणजे काय, हालचाल करण्यासाठी बनलेली आहे. पण आपण जर ती हालचालच नाही केली तर ती बॉडी जी आहे ती एका मशीनप्रमाणे बंद पडते किंवा खराब होऊ लागते. सो एक्सरसाइज करणं हे खूप गरजेचं आहे. सो गेले 7-8 वर्ष मी अगदी रेग्युलर एक्सरसाइज करते. मी प्रेफर करते स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे जिम वर्कआउट. जिमला मी रेग्युलर जायचे, बट लॉकडाऊन नंतर हे थोडंसं डिफिकल्ट झालं आणि त्यानंतर मी माझंही काम सुरू केलं, त्यामुळे मला जिमला जाणं पॉसिबल नव्हतं. सो मी घरीच जिम वर्कआउट किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचे. पण कधी कधी मी चेंज करते. आता मी कधी सूर्यनमस्कार करते, कधी योगा करते. हॅबिट नंबर 2, ईटिंग बॅलन्स्ड मील्स म्हणजेच पोषक आहार घेणं. इनॲक्टिव्हिटीमुळे, एक्सरसाइज नसल्यामुळे, हालचाल जास्त नसल्यामुळे माझं वेट हळूहळू वाढू लागलं होतं आणि अशातच मला PCOD डिटेक्ट झाला. PCOD म्हणजे महिलांच्या आरोग्याशी रिलेटेड एक व्याधी असते, ज्यामुळे त्यांची मासिक पाळी जी आहे ती डिस्टर्ब होऊन जाते आणि त्यांचे जे हॉर्मोन्स आहेत ते व्यवस्थित काम करत नाहीत. त्यामुळे अगदी लथार्जी येते, आळस येतो, काहीही करण्याची इच्छा होत नाही आणि त्यामुळेच आपण एक्सरसाइज करत नाही आणि एक्सरसाइज करत नाही त्यामुळे वेट वाढत राहतं. सो PCODमध्ये वेट लूज करणं म्हणजे वजन कमी करणं खूप डिफिकल्ट असतं. अशातच मग मी काय करायची की जेवण मी प्रॉपर करायची नाही. अगदी दुपारच्या जेवणामध्ये पोळी, एकच पोळी आणि थोडीशी भाजी, किंवा रात्रीच्या जेवणामध्ये अर्धी पोळी आणि भाजी. भात तर अवॉइडच करायची, कितीही मला आवडला तरी मी भात खायची नाही. आणि असं वेळेला न जेवल्यामुळे प्रॉपर इतर वेळी मला खूप जास्त भूक लागायची. मग इतर वेळी काय खाल्लं जायचं, बिस्किट्स, स्नॅक्स किंवा चहा प्यायला जायचा आणि याच्याने काय व्हायचं, जास्त कॅलरीज शरीरामध्ये जायच्या आणि आणखीन जास्त वेट वाढायचं आणि वेट वाढल्यामुळे PCODचा प्रॉब्लेम आणखीन जो आहे तो वाढायचा आणि हे विशियस सायकल जे आहे ते कंटिन्यू राहायचं. आणि हे सायकल ब्रेक झालं ज्यावेळेस मी जिम जॉईन केली आणि तिथल्या कोचने मला एक प्रॉपर वेल बॅलन्स्ड डाएट दिला आणि त्यानंतर आजपर्यंत मी अगदी बॅलन्स्ड मील्स घेते. माझ्या रोजच्या जेवणामध्ये कार्ब्स, प्रोटीन, फॅट्स, फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ हे सगळे असतात आणि हे असं वेल बॅलन्स्ड डाएट घेतल्यामुळे, प्रॉपर जेवण केल्यामुळे काय होतं, व्यवस्थित आपली भूक भागते आणि खूप वेळापर्यंत आपलं पोट भरलेलं राहतं आणि इतर गोष्टी आपण खात नाही. ज्या इतर चुकीच्या गोष्टी आपल्याला खूप टेम्पटिंग वाटतात, स्नॅक्स, बिस्किट्स वगैरे, त्या खाल्ल्या जात नाहीत आणि त्यामुळे आता मला त्याचं क्रेविंगही होत नाही. मला स्नॅक्सचं वगैरे जास्त क्रेविंग पण होत नाही. का तर माझा डाएट जो आहे तो बॅलन्स्ड आहे आणि हा असा बॅलन्स्ड डाएट घेतल्यामुळे माझे एनर्जी लेवल्स अगदी व्यवस्थित राहतात. मला कधीच थकवा जाणवत नाही आणि माझी स्किन हेल्थ, हेअर हेल्थ पण खूप खूप इम्प्रूव्ह झाली आहे.
आता हे तर मी घरामध्ये एक्सरसाइज करते, बट या व्यतिरिक्त ही मोकळ्या हवेत मला जायला आवडतं. सो त्यासाठी ओपन एअरमध्ये जाण्यासाठी, सनलाईटमध्ये जाण्यासाठी मी वॉकलाही जाते. येस, दिवसभरातून मी ॲटलिस्ट 45 मिनिट्सचा वॉक करते. हॅबिट नंबर 3, ड्रिंकिंग प्लेंटी ऑफ वॉटर, म्हणजे भरपूर पाणी पिणे. आता तुम्ही म्हणाल याच्यात सवय लावून घेण्यासारखं काय आहे, पाणी पिण्यामध्ये काय कसली आली आहे सवय? ते तर प्रत्येकजण पितं. येस, आपण पाणी पितो जनरली, पण केव्हा? जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हाच. वेल, सायन्स असं सांगतं ज्या वेळेला आपल्या शरीराला पाण्याची गरज असते त्याच्या थोड्या वेळानंतर आपल्याला थर्स्ट सिग्नल येतो, म्हणजे काही वेळानंतर आपल्याला तहान जाणवते आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ आपण त्यालाही इग्नोर करतो, त्या तहानेलाही, आणि त्याच्या थोड्या वेळानंतर पाणी पितो. सो पाणी पिण्यामध्ये आपण खूप डिले करतो. मीही तशीच होते, तहान लागली तरच पाणी प्यायचे. व्हायचं काय, माझे हेअर खूप ड्राय व्हायचे, फ्रिझी व्हायचे आणि स्किन जी आहे ती थोडीशी ड्राय व्हायची. देन आणि सतत जर आपण पाणी कमी पित राहिलो, सततच आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमी होत गेली तर आपण डिहायड्रेटेड होतो, म्हणजे शरीरात पाण्याची कमी होते आणि याच्याने वॉटर रिटेन्शन होतं. वॉटर रिटेन्शन म्हणजे काय, तुमची बॉडी जी आहे ते पाणी साचवू लागते, आतमध्ये बॉडीच्या सेल्समध्ये पाणी साठवून ठेवू लागते. आणि हे असं झाल्यामुळे, वॉटर रिटेन्शन झाल्यामुळे तुम्हाला ब्लोटिंग वगैरे दिसून येतं. ब्लोटिंग म्हणजेच काय, अगदी पोट फुगल्यासारखं वाटणे, चेहरा सुजल्यासारखा वाटणे, याला ब्लोटिंग म्हणतात. सो हा ब्लोटिंगचा इश्यूही मला खूप होता. बट हळूहळू जसं जसं मी पाण्याचा इंटेक वाढवत गेले, वॉटर इंटेक वाढवत गेले, ब्लोटिंग, इन्फ्लमेशन ह्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या कमी होत गेल्या आणि याच्यामुळेच कदाचित माझी स्किन हेल्थ पण इम्प्रूव्ह झाली आणि हेअर हेल्थ म्हणजेच माझ्या केसांचं आरोग्यही सुधारलं. आधी खूपच रुक्ष होते माझे केस, खूपच फ्रिझी होते, आता ते थोडे इम्प्रूव्ह झालेले आहेत, मे बी बिकॉज ऑफ वॉटर इंटेक. दिवसभरातून मी ॲटलिस्ट एक 3 ते 3.5 लिटर पाणी पितेच, उन्हाळ्यामध्ये आणखीन जास्त पिते. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी एक छोटीशी अनाउन्समेंट. आजपासून आपण सुरू करत आहोत फेमिनिन फ्रायडे ही सिरीज. म्हणजेच काय, स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित व्हिडिओ आपण दर शुक्रवारी पोस्ट करणार आहोत. या व्हिडिओजमध्ये मोस्टली आपण फोकस करणार आहोत महिलांचे आरोग्य, म्हणजे स्त्रियांचे आरोग्य. तुम्हाला याच्याशी रिलेटेड काही टॉपिक सुचवायचे असतील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, काही प्रश्न असतील तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझी ही आयडिया स्पेशली विमेन्ससाठी व्हिडिओज बनवण्याची तुम्हाला कशी वाटली हेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता येऊया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. हॅबिट नंबर 4, प्रायोरिटायझिंग माय स्लीप, म्हणजेच झोपेला प्राधान्य देणं. वेल, मोस्टली मी पाहिलेलं आहे आणि मी स्वतःही अनुभवलेलं आहे, आपण जे आया असतो त्या मुलांच्या पाठीमागे फिरतो, अगदी घर आवरतो, घराकडे लक्ष देतो, स्वतःकडे देत नाही आणि सतत आपली एक कंप्लेन असते की मला स्वतःसाठी टाईम मिळत नाही, मला मी टाईम मिळत नाही. आणि मी टाईम जेव्हा आपल्याला मिळतो, थोडाफार फ्री टाईम जेव्हा आपल्याला मिळतो, त्यावेळेस आपण काय करतो, इधर टी व्ही बघतो. त्या काळात तर मी टी व्हीच बघायची किंवा मोबाईलवरती स्क्रोल करतो. 7-8 वर्षापूर्वी जेव्हा मला असा फ्री टाईम मिळायचा, कामं झाल्यावरती, मुलं झोपल्यावरती, त्यावेळेस मी काय करायचे, शोज बिंज वॉच करायचे, डान्स शोज, रियालिटी शोज ते बघत बसायचे आणि ते खूप लेटपर्यंत बघत बसायचे. आणि सकाळी लवकर उठणं तर कंपल्शन होतं मुलांच्या स्कूलसाठी, त्यामुळे माझी झोप पूर्ण व्हायची नाही. अगदी 4 ते 5च तास मी झोपायची. मग अशामुळे झोप पूर्ण न झाल्यामुळे माझे एनर्जी लेवल्स खूप डाऊन असायचे, काहीच काम करण्यामध्ये इंटरेस्ट नसायचा, सतत चिडचिड व्हायची, मुलांवरती राग आणि इन्फ्लमेशन्स आणि डार्क सर्कल्स, डोळ्याखाली सतत काळी वर्तुळं वगैरे असायची. का तर फक्त झोप न झाल्यामुळे. बट गेल्या 7-8 वर्षांमध्ये मी जाणून बुजून ही हॅबिट्स स्वतःची चेंज केलेली आहे, कारण मला माहीत होतं PCODमधून रिकवर होण्यासाठी, वेट लॉससाठी मला माझ्या सर्वच हॅबिट्स चेंज कराव्या लागतील. त्यामुळे मी जाणून बुजून हा प्रयत्न केला की मी ॲटलिस्ट 7 तास तरी झोपेन, कमीत कमी 7 तासाची मी झोप पूर्ण करेन. आणि येस, मी अजूनही एक रात्री 10:30 नंतर आय डोंट वॉच टेलिव्हिजन्स और मोबाईल फोन्स. आय मेक शुअर की मी कमीत कमी 7 तासाची झोप पूर्ण घेते. त्यामुळे मी सकाळी उठल्यावरती फ्रेश असते, माझी जास्त विनाकारण चिडचिड होत नाही आणि जे इन्फ्लमेशन आहे बॉडीमध्ये, म्हणजे जॉईंट पेन होणं, कधी एल्बोमध्ये पेन होणं, या गोष्टी ज्या आहेत ना ते खूप कमी झाल्या आहेत. हॅबिट नंबर 5, वर्किंग ऑन सेल्फ इम्प्रूव्हमेंट, म्हणजे स्वतःच्या प्रगतीवरती काम करणे. येस, जसजशी माझी मुलं मोठी होत गेली तसतसं मला फ्री टाईम थोडासा मिळत गेला आणि मी MCA कम्प्लिटेड होते, बट तरीही आय वॉज नॉट डुईंग एनिथिंग, मी काहीच करत नव्हते.
आणि मुलं माझी प्रायोरिटी असल्यामुळे मला घरीच बसून काहीतरी करायचं होतं. मग अशा वेळेस या फ्री टाईममध्ये मी काही ऑनलाईन कोर्सेस केले. मला हेल्थ आणि फिटनेसमध्ये काहीतरी करायचं होतं. मग मी डाएट, न्यूट्रिशन, फिटनेस याच्याशी रिलेटेड ऑनलाईन सर्टिफिकेशन्स केले. याच्यामध्ये मी क्लिनिकल न्यूट्रिशनचंही सर्टिफिकेशन केलं, याच्यामध्ये मी जनरल फिटनेसचंही सर्टिफिकेशन केलं, जनरल न्यूट्रिशनचं सर्टिफिकेशन मी केलं, फूड अँड न्यूट्रिशन याच्यामध्ये मी डिप्लोमा केला. आणि आज मी एक क्लिनिकल न्यूट्रिशन कन्सल्टंट आहे, जी क्लिनिक्स आणि हॉस्पिटलचे पेशंट्स पण डॉक्टरच्या गायडन्सच्या अंडर मी हँडल करते. आजही जेव्हा केव्हा मला फ्री टाईम मिळतो तेव्हा मी वेगवेगळ्या मेडिकल स्टडीज ज्या आहेत त्याच्याबद्दल वाचत राहते. ज्या काही रिसर्चेस होत आहेत त्या मी रीड करत राहते. आणि यामुळे काय होतं, मी माझ्या कामामध्ये कॉन्फिडेंट राहते आणि इतर जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, ज्या नको त्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष जात नाही. हॅबिट नंबर 6, नॉट गिविंग अननेसेसरी अटेन्शन टू ओपिनियन्स. म्हणजेच इतरांचं आपल्याबद्दल काय मत आहे त्याला जास्त महत्त्व न देणे. वेळेला तर तुम्ही म्हणाल की ही काय हॅबिट आहे, याचा आरोग्याशी काय संबंध? येस आहे, मानसिक आरोग्याशी संबंध आहे. मोस्टली आपण ज्या लेडीज असतो त्या व्हॅलिडेशनसाठी खूप असलेला असतो. म्हणजेच इतरांनी आपलं कौतुक करावं, इतरांनी मला चांगलं म्हणावं, तरच मी चांगली आहे, तरच मी वर्दी आहे, काहीतरी करण्याच्या लायक आहे. आपल्याला सतत असलेला असतो आपण आपल्या कौतुकासाठी, सर्टिफिकेशनसाठी, व्हॅलिडेशनसाठी. अशाने काय होतं, आपण स्वतःला इतरांच्या दृष्टिकोनातून बघू लागतो. म्हणजे त्यांनी मला जर लायक समजलं तरच मी लायक आहे, त्यांनी वर्दी समजलं तरच मी वर्दी आहे. नाही, असं नाही. मीही काही वर्षांपूर्वी अशीच होते. याचं एक्झाम्पल मी देऊ इच्छिते. एक 7-8 वर्षांपूर्वी जेव्हा मी जिम जॉईन केलं होतं त्यावेळेस मला माझ्या आजूबाजूकडून काही टॉन्ट्स ऐकू यायचे. अरे तुम्ही तर स्वतःच्या हेल्थकडे खूपच लक्ष देत आहात. थोडाफार माझा कॉन्फिडन्स जो आहे तो लो करण्याचा प्रयत्न केला जायचा. आणि हो, अशा वेळेस मी अफेक्टही व्हायची. मला थोडंसं त्या व्यक्तीबद्दल नेगेटिव्ह थॉट्स यायचे किंवा डिप्रेस्ड फील व्हायचं. अरे माझं काही चुकतंय का, एम आय डुईंग एनिथिंग रॉंग. मग हळूहळू मी इतरांच्या ओपिनियन्सला, त्यांची काय मतं आहेत त्याला थोडं कमी महत्त्व देत गेले. आय लिसन टू अदर पीपल्स ओपिनियन्स. मी जे काही इतरांची मतं आहेत ते ऐकते, त्याचा रिस्पेक्ट करते, पण त्याच्यावरती मी माझे काम ठरवत नाही, त्याच्यावरती मी माझा कोर्स ऑफ ॲक्शन ठरवत नाही. सो ही जी माझी हॅबिट आहे, इतरांची मतं स्वतःवरती न लादून घेणं, याच्याने मला खूपच हेल्प मिळाली आहे. माझी खूप एनर्जी वाचलेली आहे, माझा खूप टाईम वाचलेला आहे. मी ओव्हर थिंकिंग करत नाही, जास्त अतिविचार करत नाही की ती व्यक्ती अशी का बोलली किंवा याचा असा ओपिनियन का आहे माझ्याबद्दल. आणि हा जो टाईम आहे तो मी सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी यूज करते किंवा माझ्या फॅमिलीसोबत स्पेंड करते. सो हा होता आजचा विमेन्स डे स्पेशल व्हिडिओ. अशा काही हॅबिट्स, अशा काही सवयी ज्याच्याने माझं लाईफ चेंज झालं. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आजपासून आपण ही सिरीज स्टार्ट केलेली आहे फेमिनिन फ्रायडे. दर शुक्रवारी मी असे व्हिडिओज घेऊन येईल जे फिमेल हेल्थ म्हणजे स्त्रियांच्या आरोग्याशी रिलेटेड असतील. महिलांच्या आरोग्याशी रिलेटेड काही तुम्हाला प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.